इथे तयार आहे भरपूर प्रोटीनयुक्त अशी ब्रोकली आणि मटरची भाजी. तर चवीला तर खूप टेस्टी आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत ब्रोकलीची मटर ब्रोकलीची भाजी. तर त्यासाठी इथे मी एक पाव ही ब्रोकली घेतलेली आहे आणि ती आपण कट करून घेणार आहोत. तर ब्रोकली जास्त छोटी छोटी कट नाही करायची, अशी मुठीच ठेवायची आहे. आणि हिच्या ह्या ज्या जाड दांड्या असतात त्या पण आपण आधी असं ह्या पद्धतीने कट करून, ह्या दांड्या एकदम आपल्याला पातळ कट करून घ्यायचे आहेत आणि जास्त जाडवाळ्या दांड्या नाही घ्यायच्या, थोड्याशाच घ्यायच्या आहेत. आणि ह्या अशा एकदम पातळ कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांना शिजायला वेळ लागणार नाहीये. ही ब्रोकली भाजी खूप छान होते चवीला आणि हिच्यामध्ये भरपूर प्रोटीन वगैरे असतात. तर हे बघा, अशी पातळ ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशी ही तो कट करून घ्यायची. तर मी सगळी भाजी कट करून घेते. तर इथे सगळी ब्रोकली आपली कट करून झालेली आहे. आता आपण तिला स्वच्छ धुवून घेऊया. आणि हिरव्या भाज्या कोणत्याही धुताना त्यांच्यात मीठ टाकून त्या धुवून घ्यायच्या, म्हणजे जे काही कीटकनाशक वगैरे फवारणी केलेली असते किंवा जी काही धूळ वगैरे असते ती स्वच्छ निघून जाते आणि मगच त्यांना आपण बनवायच्या. स्वच्छ धुवून झाली आणि आम्ही आता ही बॉईल करून घ्यायची. आपल्याला 5 ते 10 मिनिटं चांगली शिजून घ्यायची, मग आपण ही भाजी बनवणार. तर मी ते गॅसवर ठेवून हिला 10 मिनिटं शिजून घेते. आता भाजी आपली बॉईल होते तोपर्यंत मी इथे त्या भाजीसाठी लागणारे कांदे कट करून घेतेय. इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेत आणि ते आपण आता कट करून घेऊया. आपल्याला एकदम पातळ कट करायचे आहेत. आपण इतर भाज्यांसाठी जसा कांदा कट करतो तसाच कांदा कट करायचा आहे. तर मी पूर्ण कांदा कट करून घेते. आता आपण कांदा साईडला ठेवूया आणि जी गॅसवर ब्रोकली शिजवायला ठेवली ती बघूया. हिला असे पाणी टाकून पण आपण शिजवू शकतो किंवा पाणी खाली ठेवून चाळणीमध्ये ही ब्रोकली ठेवून अशी आपण तिला स्टीम घेऊ शकतो. तर हिला व्यवस्थित एकदम सॉफ्ट अशी मऊ शिजून घ्यायची. अजून आपण तिला शिजूया. इथे 5 मिनिटं झाली आहेत आणि बघूया. मस्त शिजली आहे. आता मग यातच मी पाणी गरम आहे तर मी फ्रीजमध्ये डीप फ्रीजरमध्ये ठेवलेले मटर आहेत, हिरवे मटर छोटी वाटी आहे ती घेतलेली आहे, ते टाकून घेते आणि यांना आपण गाळणीने गाळून घेणार. तर ब्रोकली मी चाळणीत काढून घेतली आहे आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवर मी कढई ठेवली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. 1 ते 1.5 पळी तेल असेल. इथे 1 चमचाभर इतकं जिरं टाकणार आहोत आणि जिरं पण छान तडतडून द्यायचं आहे. लगेच 1 ते 2 चिमटी इतकं हिंग. आता हे सगळं छान तडतडल्यानंतर आपण जो कांदा कट करून घेतलाय तो टाकून घेणार आहोत. कांदा आपल्याला छान गोल्डन कलर वरती परतून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन होतो तोपर्यंत मी इथे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, ती बारीक कट करून घेऊया. मी एकदम सोप्या पद्धतीने सहज कोणालाही जमेल अशा पद्धतीने मी ही भाजी बनवून दाखवतेय. इथं कांदा छान गोल्डन कलरवरती परतून झालाय. अर्धा चमचा मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतेय. मग त्याचा पण कच्चापणा कमी करून आपण घेणार आहोत. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण लगेचच त्याच्यामध्ये ही कट केलेली कोथिंबीर टाकून घेणार. ती पण ह्या कांद्यामध्ये अद्रक लसूण पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायची. इथे मी लाल तिखट कमी टाकणार आहे म्हणून मी 2 छोट्या मिरच्या घेतल्यात तोडून, त्या टाकून घेतेय आणि त्यांनाही याच्यामध्ये
मिक्स करते. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. इथे एक आणि थोडंसं मी लाल तिखट टाकते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, 1 चमच भर इतके मी धने खलबत्त्यात टेचून घेतले ते टाकून घेतेय. आणि 1 चमचा गरम मसाला किंवा मटन मसाला पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. छान सुगंध पण छान येतो आणि चवीला पण मस्त लागते. आणि आता हे मसाले पण आपण थोडेसे परतून घेणार आहोत. आणि लगेचच आपण ही जी हे करून ठेवलेली ब्रोकली शिजवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये आपण टाकून घेणार. आणि याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आणि हे सगळं मिक्स करून घेणार. मसाले परतत भाजीचा छान सुगंध येतोय. आणि इथपर्यंत माझी रेसिपी बघितली आहे तर लगेचच माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचा बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच येईल. इथे मी थोडंसं पाणी टाकते. पाणी जास्त टाकायचं नाही आहे कारण ऑलरेडी आपण ब्रोकली शिजून घेतलेली आहे. आणि आता आपण हिला झाकण देऊन गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवून 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. मी फक्त पाव कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि झाकण देऊन ठेवून देते. इथे 5 मिनिटं झाली आहेत. आपण भाजी ओपन करून बघूया. हा छानच भाजीचा सुगंध येतो आणि जे खात नसतील ब्रोकलीची भाजी ती ही आवडीने खातील. इतकी सुंदर आणि टेस्टी ही भाजी तयार होते. तुम्ही इथे पाहू शकता ब्रोकली आणि मटरची भाजी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडले असेल तर माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. तर इथे तुम्ही पाहू शकता ब्रोकलीची भाजी. तर आपण भाजी या बाउलमध्ये काढून घेऊया. एकदम छान अशी आपली ही ब्रोकलीची भाजी तयार आहे. तर छान अशी टेस्टी ब्रोकलीची भाजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त. तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. जे कोणी खात नसतील तेही आवडीने खाणार. इतकी सुंदर ही भाजी बनते. आणि या ब्रोकलीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन असतात. तर अशा भाज्या आपण खाल्लेच पाहिजेत. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.